नमस्कार. सन्माननीय व्यासपीठावरील आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे माननीय श्री इंद्रजित देशमुख साहेब, अध्यक्ष शिवम प्रतिष्ठान घारेवाडी, तसेच या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय श्री सुरेश बाबा भोसले, कुलगुरू कृष्णा विश्वविद्यापीठ, आणि या सोहळ्याचे सत्कारमूर्ती श्री संतोष शेलार साहेब, मुख्य अभियंता राष्ट्रीय महामार्ग, तसेच टाटा प्रोजेक्टचे जनरल मॅनेजर श्री आशिष नाईक साहेब, या कार्यक्रमाचे मुख्य प्रायोजक कालिका स्टीलचे मार्केटिंग हेड श्री श्रीकांत जाधव साहेब व सहप्रायोजक शिवसमर्थ बिल्डर्स व डेव्हलपर्सचे डायरेक्टर श्री नितीन पाटील साहेब व मेट्रो स्टीलचे आतिफ मोमीनजी, तसेच इथे समोर उपस्थित सर्व जाणकार श्रोतावर्ग, पत्रकार बंधू भगिनी व उपस्थित आमचे सर्व व्यावसायिक बंधू, आपणा सर्वांचे कराड आर्किटेक्ट्स अँड इंजिनियर्स असोसिएशनतर्फे मी मनपूर्वक स्वागत करतो. थोर संत ज्ञानेश्वर महाराजांची एक ओवी आहे, त्याप्रमाणे इवलेसे रोप लाविले दारी, त्याचा वेलू गेला गगनावारी. या उक्तीप्रमाणे सन 1992 साली मोजक्याच सभासदांनी स्थापन केलेली कराड आर्किटेक्ट्स अँड इंजिनियर असोसिएशन या संस्थेचा आज वटवृक्ष झालेला आहे. या संस्थेचा अध्यक्ष म्हणून 57व्या अभियंता दिनाच्या पुरस्कार सोहळ्यासमोर मी आपणासमोर मनोगत व्यक्त करण्यासाठी उभा आहे, त्याचा निश्चितच मला सार्थ अभिमान आहे. आज आपण जो पुरस्कार सोहळा संपन्न करतोय त्याची आमच्या संस्थेने सन 2005 सालापासून अव्याहतपणे सुरू केलेली प्रथा आहे. आजपर्यंत स्थापित ते अभियांत्रिकी क्षेत्रावरील भरीव असे कार्य केलेल्या अनेक प्रतिभासंपन्न अशा व्यक्तींना आम्ही या पुरस्काराने सन्मानित केलेले आहे. अशा प्रत्येक सोहळ्याला आजच्या व्यासपीठा इतकाच दर्जेदार व्यासपीठ आम्हाला नेहमीच लाभलेला आहे. तसे पाहता आमच्या संस्थेचा स्थापनामागचा मूळ उद्देश हा संस्थेतील जे सभासद आहेत त्यांच्या व्यवसायाशी निगडीत समस्यांचे निराकरण करणे, त्याबरोबरच आमच्या व्यवसायातील नवनवीन तंत्रज्ञानाची माहिती आमच्या सर्व सभासदांना होणेकामी चर्चासत्र आयोजित करीत राहणे, जेणेकरून याचा सर्वसामान्य ग्राहकांना त्याचा लाभ देता येतो. बांधकाम उद्योग हा क्षेत्र समाजातील सर्व नागरिकांशी निगडीत किंबहुना त्यांच्या जिव्हाळ्याचा असतो. त्यासाठी विविध साधनसामुग्रीची आवश्यकता असते, ती काही वेळेस अवास्तव दरवाढी होते. त्यावेळी सुद्धा आमच्या संस्थेने वेळोवेळी आंदोलन करीत त्या विरोधात आवाज उठवलेला आहे. हे करत असताना शासनाच्या नियमावलीनुसारच आमचे सर्व सभासद बांधकाम करीत असतात, परंतु काही शासन पातळीवर आवश्यक त्या सुधारणा करण्यासाठी देखील आमची संस्था शासकीय पातळीवर विविध पातळीवर पाठपुरावा करत असते. ही अशी सर्व कामे करत असताना आमची संस्था सामाजिक कार्यात देखील नेहमीच अग्रेसर राहिलेली आहे. जसे दरवर्षी वृक्षारोपण असेल, नुकत्याच 15 ऑगस्ट रोजी स्वातंत्र्याचे औचित्य साधून 107 रक्तदात्यांचे रक्तदान शिबिर असेल, किंवा भूकंप परिस्थिती किंवा पूरस्थिती या नैसर्गिक आपत्तीमध्ये देखील गरजू लोकांपर्यंत आमच्या संस्थेने मदतीचा हात नेहमीच दिलेला आहे. त्याबरोबर विशेष म्हणजे कोरोनासारख्या महामारीत देखील आमच्या सभासदांच्या साईडवरील जे बांधकाम कामगार असतात, राज्यातील असतील परराज्यातील असतील, त्यांना अन्नधान्याचे किट पुरवणे असेही कामे आम्ही संस्थेमार्फत केलेली आहेत. एकूणच काय की कोणत्याही संस्थेची प्रगती ही त्यामध्ये जे सभासद आहेत त्यांच्या सहभागाने, सामूहिक सहभागाने होत असते. त्याप्रमाणेच आमच्या संस्थेचा देखील सर्वांच्या सहकार्यातून उत्तरोत्तर प्रगती होत राहील अशी मीही आपणास या कार्यक्रमाद्वारे ग्वाही देतो. आणि एवढे बोलून मी माझी वाणीला पूर्ण विराम देतो. थँक्यू. सर विश्वेश्वरय्या पुरस्काराचे सन्माननीय सत्कारमूर्ती श्री संतोष शेलार साहेब यांचा परिचय करून देण्यासाठी मी उभा आहे. सातारा जिल्ह्यामधील कोरेगाव
तालुक्यातील भिवडी गावामध्ये सरांचा जन्म झाला. प्राथमिक, माध्यमिक, त्यानंतर उच्च शिक्षणानंतर महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेतला जाणारा स्पर्धा परीक्षेमधून निवड होऊन प्रथम पब्लिक वर्क डिपार्टमेंट अर्थात PWD येथे एक्झिक्युटिव्ह इंजिनियर म्हणून पदभार सांभाळला. त्यानंतर सुपरिटेंडिंग इंजिनियर व सध्या चीफ इंजिनियर PWD म्हणून ते कार्यरत आहे. सरांनी माणसांची मने जुळवून त्याचबरोबर आपल्या कुशाग्र बुद्धीने व कल्पकतेच्या माध्यमातून दुर्गम भागामध्ये रस्ते बांधणीचे काम, ग्रामीण भागामधील कमी खर्चामध्ये टिकाऊ रस्ते बांधण्याचे काम, घाट रस्त्यामधील धोकादायक वळणे कमी करण्याचे काम, तलावामधील नैसर्गिक जलस्रोतांचे पुनरुज्जीवन करून जुन्या तलावांमधील गाळ काढून त्याची खोली वाढवण्याचे काम करून जनसामान्यांची तहान भागवण्याचं काम त्यांनी केलेलं आहे. रस्ता सुरक्षा हा सर्वांसाठी दुर्लक्षित विषय आहे, परंतु मानवाच्या जीवनाची किंमत ओळखून सरांनी रस्ता सुरक्षा हा विषय गंभीररित्या घेऊन त्याकरिता प्रबोधन व जनजागृती करण्याचे अतिशय मोलाचे काम केलेले आहे. वेळोवेळी रक्तदान शिबिर घेऊन तसेच आर्थिकदृष्ट्या दुर्बल व गरजू विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीच्या माध्यमातून आर्थिक मदतही केलेली आहे आणि आपलं समाजकार्यही दाखवलेलं आहे. कोरोना महामारीच्या काळामध्ये जनसामान्य माणसांची नाळ जोडून घेऊन माणुसकीचेही दर्शन त्यांनी घडवलेले आहे. धन्यवाद सर. यानंतर श्री जितेंद्र पानोळ आर्किटेक्ट संस्था सेक्रेटरी यांनी मानपत्राचे वाचन करावे अशी विनंती. नमस्कार. दी कराड आर्किटेक्ट अँड इंजिनियर असोसिएशन कराड सर विश्वेश्वरय्या पुरस्कार प्रदान निमित्त मानपत्र प्रति माननीय श्री संतोष गजानन शेलार, मुख्य अभियंता राष्ट्रीय महामार्ग महाराष्ट्र राज्य यासी सस्नेह नमस्कार. साताऱ्याच्या अजिंक्यताऱ्याच्या सुरम्य कुशीतील कोरेगाव तालुक्यातील भिवडी ही आपली जन्मभूमी. माणसाच्या अंतरंगात पांडुरंग पाहणाऱ्या पिता श्री गजाननराव आणि माता सो द्रौपदा यांच्या प्रपंचाच्या वेलीवर बहरलेला संतोष म्हणजे आपल्या रूपातील सुपुत्र होय. कृष्णेच्या हळव्या काठावर आपले बालपण जडले घडले. शालेय जीवनापासून आपल्यातील प्रज्ञावंत व ज्ञानार्थी अखंडपणे ज्ञानसाधना करीत राहिला. याचे फलित म्हणजे आपल्यातील अत्यंत कल्पक आणि प्रतिभाशाली स्थापत्य विशारद सुफळपणे साकारलेल्या स्थापत्यशास्त्रातील पदवीधर अभियंता ही पदवी होय. ज्ञानसाधनेच्या या संपूर्ण प्रवासामध्ये आपल्या मनावर कर्मवीर भाऊराव पाटील अर्थात अण्णांच्या पवित्र विचारांचा विलक्षण प्रभाव राहिला आणि म्हणूनच आपण स्थापत्यशास्त्रातील पदविका परीक्षेमध्ये महाराष्ट्र राज्यामध्ये द्वितीय क्रमांकाचा बहुमान प्राप्त करून देखील महाराष्ट्रातील अनेक शासकीय नामयुक्त महाविद्यालयामध्ये अभियांत्रिकी शिक्षणाची संधी असून देखील आपण आपली ज्ञानसाधना कर्मवीरांच्या स्वप्नातून साकारलेल्या रयत ज्ञानप्राज्ञी पूर्ण केली. याचा कृष्णाकाठच्या मातीला सार्थ अभिमान वाटतो. महाराष्ट्राची जनसेवा हा जीवनाचा अनमोल ठेव हा आपला जीवन सिद्धांत महाराष्ट्राच्या स्थापत्य उत्कर्षाला संतोष प्रदान करतो. याची प्रचिती म्हणजे आपल्या असामान्य बुद्धिमत्तेच्या बळावर आपण आजवर सोलापूर, कोल्हापूर, अहमदनगर, मुंबई, उस्मानाबाद आणि नांदेड अशा विविध महानगरामध्ये महाराष्ट्र राज्याच्या बांधकाम विभागाच्या क्षितिजावर साकारलेल्या आदर्शवत कार्य होय. महाराष्ट्रातील अत्यंत दुर्गम भागात नवीन मार्ग उभारणी, रस्त्याची पुनर्बांधणी आणि प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेच्या माध्यमातून अत्यंत दुर्गम अशा घाटवाटांना आपल्या कल्पनेने दिलेला नवा सुलभ आकार हा आपल्या आदर्शवत कार्याच्या संचितामधून आपण मुसाफिरांचा अवघड प्रवास मार्ग सोपा करून दिला. या संघर्षमयी प्रवासामध्ये हिरवा निसर्ग घायाळ होऊन दिला नाही याची आपण दक्षता घेतली. पर्यावरणाचे संतुलन राखले. उत्खननामधील वस्तूंच्या साथीने तलावाची बांधणी केली. जनसेवेच्या आपल्याचा कार्याचा अर्थ म्हणजे आम्हा स्थापत्य अभियंत्याकरिता आदर्शाचा वारसा आहे. रस्ते बांधणीच्या कामात शासन आणि रोड कॉन्ट्रॅक्टर याच्यात वेळोवेळी वाद होतात. सरळता वाद लवादाकडे जातो. अशा प्रसंगी कॉन्ट्रॅक्टर मंडळींना
व शासनाकडून अतिरिक्त रक्कम वाढवून मागतात. अशा विविध लवाद कामात आपण अनेक प्रसंगी स्वतःचे कौशल्य आपसपूर्ण गुणवत्तेच्या बळावर आजवर शासनाची बाजू यशस्वीपणे मांडून शासनाच्या व पर्यायाने सर्वसामान्य जनतेला करोडो रुपयाची बचत करून देण्याचा आव्हानात्मक कार्य अत्यंत यशस्वीरित्या पार पाडले आहे. खरे पाहता दगड, माती, वीट, वाळू, सिमेंट आणि लोखंड अशा वृक्ष विश्वामध्ये देखील आपण आपल्या कर्तृत्वाचा व प्रेमळ स्वभावाचा आणि मानवतेचा ओलावा जपला. मातीत म्हणून काम करताना मातीशीही मान राखले. नूतन रस्ते, राष्ट्रीय महामार्ग, सुंदर वास्तूच्या माध्यमातून मनमोहक सृष्टी साकारणारे वसुंधरेवरील विश्वकर्मा साधक झाला. याचा आम्हा सकळ जनांना सार्थ अभिमान वाटतो. आपल्या आजवरच्या कार्यसाधनेचे फलित म्हणून आज मितीस आपण महाराष्ट्र राज्याच्या राष्ट्रीय महामार्गाचे मुख्य अभियंते आहात. या अर्थाने आपण स्थापत्य सह्याद्रीचा अजिंक्य तारा आहात. हिंदी साहित्यामधील प्रातस्मरणीय गोस्वामी तुलसीदासचा एक दोहा असा आहे, गोधन जनधन बाजी धन, गोधन जनधन बाजी धन, और रतन धन खान, और रतन धन खान, जब आवत संतोष धन, सब धन धुरी समान. अर्थात जीवनामध्ये सर्व धनापेक्षा संतोष धन हे अनमोल असते. या अर्थाने आपण स्थापत्य विभागाचे त्याचप्रमाणे जीवनरूपी आणि मैत्री खजिन्यातील अनमोल असे संतोष धन आहात. शासनाचे उच्चपद अधिकार म्हणून काम करत असताना आपण मानवतेच्या संवर्धनेची ज्योत देखील अखंडपणे जपली आहे. याची प्रचिती म्हणजे कोरोनाच्या काळात सोलापूर जिल्ह्यातील सर्व विलगीकरण करण्याचे केंद्राचे प्रमुख या नात्याने तेथील सर्व व्यवस्था आपण अत्यंत सैमाने आणि नेटक्या नियोजनाने सांभाळली. या अग्निपरीक्षेच्या काळात कोरोनाग्रस्त बंधू भगिनींना रसद पुरवठा व भोजनाची सोय स्वखर्चाने करून अनेक रुग्णांना जीवदान देण्याचे पुण्य कार्य केले. प्रिय संतोषजी, आपणास उदंड आयुष्य आणि उत्तम आरोग्य लाभो. आपल्या शुभकर्मी महाराष्ट्राची अखंड सेवा घडत राहो आणि आपण घालून दिलेल्या पायवाटेवर भावी काळातील आपल्या सम आदर्श कर्मवीर अभियंते साकारो अशी कृष्णामाई चरणी मंगल प्रार्थना करून आणि अभियंता दिनाचे सुऔचित्य साधून आपला सर्व विश्वेश्वरया पुरस्कार आणि हे मानपत्र प्रदान करताना दी कराड आर्किटेक्ट अँड इंजिनियर असोसिएशन कराडच्या आम्हा सर्व सभासदांना मनस्वी हर्ष होत आहे. स्थापत्याच्या सुंदर मार्गावरील आपल्या भावी वाटचालीस अभिष्ट चिंतन शुभम भवतु. प्रमुख पाहुणे माननीय आमदार महेश शिंदे, उपाध्यक्ष कृष्णा खोरे, विकास महामंडळ महाराष्ट्र राज्य, कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय डॉक्टर सुरेश बाबा भोसले, कुलगुरू कृष्णा विश्वविद्यापीठ मलकापूर कराड, विशेष अतिथी माननीय इंद्रजीत देशमुख, संस्थापक शुभम प्रतिष्ठान घारेवाडी, अध्यक्ष इंजिनियर महेश कुमार पाटील, उपाध्यक्ष मोहन चव्हाण, खजिनदार मिलिंद पाटील, सेक्रेटरी जितेंद्र पानवळ, संचालक राजेंद्र जाधव, चंद्रकांत पोळ, अमित उमरजकर, लक्ष्मण पांढरपट्टे, दिग्विजय जानकुडे, धनशील यादव, श्रीधर इनामदार, रोहित शर्मा, शुभम सोनवणे व सर्व सदस्य दी कराड आर्किटेक्ट अँड इंजिनियर असोसिएशन कराड. रविवार दिनांक 13 ऑक्टोबर 2024. वंदे मातरम. धन्यवाद सर. आपण त्यांना प्रदान करावा. श्री संतोष गजानन शेलार यांना सन 2024चा या ठिकाणी त्यांच्या महत्त्वपूर्ण योगदानाबद्दल हा पुरस्कार प्रदान केला जात आहे. मला सभागृहामध्ये थोडीशी शांतता वाटते. खरंच अतुलनीय कामगिरी केल्याबद्दल आपल्या कामाची दखल ही घेतली जाते. तसंच त्यांचे काम हे खूप मोठे आहे. मुसाफिरांसाठी मार्ग अगदी सुखकर करणे. पाणी हे जीवन आहे आणि जीवन हा मार्ग आहे. जीवन आणि पाणी आणि मार्ग हे सगळंच अतुलनीय आहे. अशा अतुलनीय कार्याबद्दल या ठिकाणी असा महत्त्वपूर्ण असणारा सर एम विश्वेश्वरय्या 2024 हा पुरस्कार या ठिकाणी त्यांना प्रदान करण्यात आला. त्यांच्या या पुरस्कार सोहळ्यासाठी त्यांचे वडीलसुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांना सुद्धा खूप खूप शुभेच्छा. शाल, श्रीफळ, स्मृतिचिन्ह, बुके आणि मानपत्र देऊन या ठिकाणी त्यांना गौरवण्यात आलेले आहे.
मी त्यांच्या पिताश्रींना विनंती करते, शिलार सरांच्या पिताश्रींना विनंती करते की आपण व्यासपीठावरती यावं आणि ह्या कौतुकाच्या सोहळ्यामध्ये आपणही सहभागी व्हावं. त्यांना सुद्धा या ठिकाणी बुके, शाल आणि श्रीफळ देऊन सन्मानित केलं जाणार आहे. श्री संतोष गजानन शिलार यांचे पिताश्री या ठिकाणी उपस्थित आहेत. खरंच आजच्या या कार्यक्रमाच्या ठिकाणी ज्या ठिकाणी ते उपस्थित आहेत त्या ठिकाणी जाऊन हा सत्कार संपन्न होत आहे. कारण वडिलांची थाप ही मुला सर्वांनी मान्यवरांना मी विनंती करते की आपण पुनश्च एकदा या व्यासपीठावरती स्थानापन्न व्हावं. कराड आर्किटेक्ट आणि इंजिनियर असोसिएशनतर्फे आयोजित सर विश्वेश्वरय्या यांच्या स्मृतीप्रित्यर्थ आयोजित कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय डॉक्टर सुरेश बाबा भोसले, कुलपती कृष्णा विश्वविद्यापीठ, कार्यक्रमाचे विशेष निमंत्रित माननीय श्री इंद्रजित देशमुख सर, संस्थापक शिवम प्रतिष्ठान घरेवाडी, जे अत्यंत प्रभावी वक्ते असे आहेत, त्यांना आपल्याला ऐकायचं आहे. या कार्यक्रमाचे विशेष व्याख्याते माननीय श्री आशिष नाईक साहेब, जनरल मॅनेजर टाटा प्रोजेक्ट्स, असोसिएशनचे अध्यक्ष माननीय श्री महेश पाटील साहेब, उपाध्यक्ष श्री मोहन चव्हाण साहेब, सचिव श्री जितेंद्र पानवल साहेब, खजिनदार श्री मिलिंद पाटील साहेब, संस्थेचे संस्थापक अध्यक्ष आमचे गुरु आदरणीय माधव कुंडेकर सर, ते आज आलेले नाही पण ते आमचे गुरु आहेत, आमचे मित्र पदाधिकारी मंगेश शिर्वे सर, सर्व पदाधिकारी, उपस्थित सर्व कराडवासीय, माझे KBP इंजिनिअरिंगचे सर्व मित्र, नातेवाईक, आप्तेष्ट, सर्वांना माझा नमस्कार. सर विश्वेश्वरय्या पुरस्कारासाठी नामांकन होताना आणि निवड होताना मला जेव्हा मंगेशचा फोन आला तेव्हा मला या महत्त्वाच्या आणि गौरवास्पद पुरस्कारासाठी माझ्या मनाची तयारीच होत नव्हती. कारण एवढा मोठा पुरस्कार आणि ते मिळण्यात मी असं काय केलं आहे असा प्रश्न मला वारंवार पडत होता. महाराष्ट्र राज्यातल्या जवळपास 10,000 किलोमीटर लांबीच्या नॅशनल हायवेवरची कामे करण्याची संधी मला मिळाली. केंद्रीय मंत्री माननीय नामदार नितीन गडकरी साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली काम करण्याची संधी मिळाली. हाच माझा मोठा सन्मान आहे आणि हाच मोठा मला पुरस्कार आहे असं मला मी मानतो. या पुरस्काराचं नावच सर विश्वेश्वरय्या यांच्या नावानं पावन झालेला असा हा पुरस्कार आहे. सर विश्वेश्वरय्या म्हणजे आमचे आदरणीय फादर ऑफ इंजिनियर्स म्हणतो. अभियांत्रिकी क्षेत्रामध्ये त्यांचं नाव अतिशय आत्मीनं गुरुरूपी घेतलं जातं. जे इंजिनियर्सचे पिता आहेत त्यांच्या नावानं आणि त्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ हा सन्मान दिला जातो आहे. हा खूप मोलाचा आणि मोठा आहे. कराडमधल्या या इंजिनियर्स आणि आर्किटेक्ट यांनी सुरू केलेल्या या 1992 साली म्हणजे 32 वर्षापूर्वी सुरू केलेल्या या असोसिएशननं या ठिकाणी 2005 सालापासून अनेक नामांकित आणि महत्त्वाच्या व्यक्तींना पुरस्काराने सन्मानित केलं आहे. खूप मोठी समाजोपयोगी कामं केलेली आहेत. ब्लड डोनेशन कॅम्प्स घेतलेले आहेत. त्यांचं काम खूप मोठं आहे. तसंच हा पुरस्कार जिथं कृष्णा कोयनेचा प्रतिसंगम वसलेला आहे असं प्रगत असं कराड शहर म्हणून जे नावारूपास आलं आहे, जिथं आदरणीय स्वर्गीय यशवंतरावजी चव्हाण यांची भूमी आहे, त्या कराड भूमीतून हा सन्मान केला जातो आहे हे जास्त भारावणार आहे. त्या तिहेरी गोष्टीसाठी म्हणूनच मी दबकत या पुरस्कारासाठी हो म्हटलं. माझ्या आईवडिलांसमोर, नातेवाईकांसमोर, कर्मवीर भाऊराव पाटील कॉलेजच्या मित्रांसमोर आणि अशा उत्तुंग व्यक्तिमत्वांच्या हस्ते आणि उपस्थितीत हा पुरस्कार मला मिळतोय हा माझ्यासाठी मोठा अभिमानाचा क्षण आहे. घरच्या लोकांकडून आणि आपल्या मातीतून मिळालेली शाबासकीची थाप पुढील कामासाठी, पुढील प्रगतीसाठी निश्चितपणे प्रेरणादायी ठरेल म्हणून मी या पुरस्कारासाठी हो म्हटलं. अन्यथा या क्षेत्रात खूप उत्तुंग व्यक्तिमत्व असतात. मी एक त्यातला छोटासा घटक आहे.
अभियांत्रिकीच्या वावंटातला एक छोटासा वाळूचा कण आहे. मिळालेला हा जो काही पुरस्कार आहे तो मला परमेश्वराच्या कृपेमुळं, आई वडिलांच्या आशीर्वादामुळं, नातेवाईक आप्तेष्ट यांच्या प्रेमामुळं आणि मित्रांच्या शुभेच्छामुळे मिळाला आहे असं मी मानतो. त्यामुळं हा विश्वेश्वरय्या पुरस्कार मी तुम्हा सर्वांना समर्पित करतो. या प्राप्त झालेल्या पुरस्कारामुळं मी अतिशय आनंदी झालो आहे, भारावून गेलो आहे, कृतार्थ झालो आहे. पण यामुळे माझ्या जबाबदारीत वाढ झाली याची मला जाणीव आहे. म्हणून आपल्या समाजासाठी, आपल्या जिल्ह्यासाठी, आपल्या राज्यासाठी भविष्यात जास्तीत जास्त जेवढं करता येईल तेवढं भरीव काम करण्याचा प्रयत्न मी निश्चितपणे करेन. यासाठी तुमच्या सर्वांचं आशीर्वाद, प्रेम, शुभेच्छा कायमस्वरूपी माझ्या पाठीशी राहोत अशी अपेक्षा व्यक्त करतो. हा सर्वोच्च पुरस्कार माझ्यासारख्या सामान्य भूमिपुत्राला दिल्याबद्दल मी असोसिएशनचे आणि सर्व पदाधिकाऱ्यांचे मनापासून धन्यवाद देतो. धन्यवाद. 85% असे गुण या विद्यार्थ्यांना प्राप्त झालेले आहेत. त्यानंतर शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय कराड यामधील विद्यार्थ्यांचा गुणगौरव संपन्न होत आहे. द्वितीय वर्ष पदवी स्थापत्य विभागमधील नम्रता चंद्रकांत गिरी गोसावी या विद्यार्थिनीने व्यासपीठावरती यायचं. सेकंड इयर सिव्हिल इंजिनिअरिंग CGPA 9.71. यानंतर लगेचच पुढच्या विद्यार्थिनींनी तयार व्हायचे. तृतीय वर्ष पदविका स्थापत्य विभाग मृणाल मिलिंद कुलकर्णी. थर्ड इयर सिव्हिल इंजिनिअरिंग. त्यानंतर हिचा CGPA 9.47. यानंतर चतुर्थ वर्ष पदविका फायनल इयर सिव्हिल इंजिनिअरिंगची विद्यार्थिनी अनुष्का मानसिंग पाटील. तिचा CGPA आहे 9.41. आजच्या कार्यक्रमाच्या त्यांचा आताच नुकताच पुरस्कार सोहळा प्राप्त झाला शिवम आध्यात्मिक व सांस्कृतिक विकास प्रतिष्ठान गारेवाडी. मी आपल्याला विनंती करते की आपण आपले विचार व्यक्त करावेत. इंजिनियर्स डेच्या निमित्तानं विश्वेश्वरय्या पुरस्कार वितरणाच्या कार्यक्रमासाठी उपस्थित असणारे आदरणीय बाबा, ज्यांचा आता सत्कार करण्यात आला ते याच जिल्ह्याचे भूमिपुत्र शेलार साहेब, नाईक साहेब, पाटील साहेब, चव्हाण साहेब आणि उपस्थित सर्व प्रतिभावंत बंधू आणि भगिनी. हे प्रतिभावंत यासाठी म्हटलं की मला गणित कधी आलं नाही. 10वीच्या परीक्षेला सुद्धा मी पाठ करून गणितामध्ये पास झालो. त्यामुळे इंजिनियर म्हटलं की मला ही माणसं परग्रहावरून आल्यासारखे वाटतात, एकदम रेडियन्स असे वाटतात, खूप बुद्धिमान आहेत असं. कारण ज्याला ज्या आयुष्यामध्ये कधी मिळालंच नाही, हे गणित कधी आयुष्याचंही गणित सुटलं नाही आणि जगण्याचंही गणित कधी सुटलं नाही, अशांच्या समोर बोलणं म्हणजे खूप अवघड काम असतं. म्हणजे एखाद्या हार्डवेअरच्या दुकानाला कोमल हार्डवेअर नाव द्यावं अशातला हा प्रकार आहे. पण हा कार्यक्रम इथं संपन्न होत आहे विश्वेश्वरय्यांच्या जयंतीच्या निमित्ताने. असं म्हटलं जातं की ही प्रतिभा आजपर्यंत विकसित कशी झाली. सुग्रणीचं पक्षाचं घरटं बघितलं तर ते 5000 वर्षापूर्वी होतं तसंच आजपर्यंत तसंच आहे. आम्ही तिच्या बुद्धिमत्तेची कदर करतो. बहिणाबाई तिला म्हणतात की खोप्यामध्ये खोपा सुग्रणीचा खोपा असेल. तर खोप्याचं डिझाईन अजून तसंच आहे, पण माणसाचं डिझाईन बदलत गेलं. म्हणजे गुहेतल्या माणसापासून ते मुंबईच्या 26 मजल्यापर्यंतचं अंबानीचं घर असू द्या किंवा एखाद्या खेड्यातलं इको फ्रेंडली घर असू द्या, याच्यामध्ये जो बदल केला आहे तो तुमच्यातल्या बुद्धिमत्तेनं केलेला, तो विकास केला आहे तो तुमच्या मनातल्या बुद्धिमत्तेनं. बुर्ज खलिफा परवा यूट्यूबवर बघत असताना वाटलं की कोण असेल त्याची बुद्धिमत्ता किती अफाट असेल, कसं केलं असेल. म्हणजे हे जग बदलत असताना आणखीन आपल्या बुद्धिमत्तेनं सुंदर करण्याचं काम ज्यांनी केलं त्याची सुरुवात भारतामध्ये झाली केली, विश्वेश्वरय्यांनी केली असेल. 102 वर्षाचं आयुष्य विश्वेश्वरय्याला. आपल्या आयुष्याचा हेतू समजल्यानंतर जगावं कसं आणि कशासाठी जगावं, कारण 2 कारणं असतात. मी का जगावं या प्रश्नाचं उत्तर मिळालं की मी कसं जगावं या प्रश्नाला सुरुवात, या उत्तराला सुरुवात होते. विश्वेश्वरय्या पुण्यामधली डिग्री घेऊन आपल्या घरी पोहोचले. खूप मोठं यश होतं. ते पहिले आले होते, मुंबईच्या PWDची नोकरी होती, सगळं हातामध्ये होतं. आणि त्या दिवशी रात्र संपल्यानंतर
दुसऱ्या दिवशीची सकाळ होती. आपल्या घराच्या बाहेर विश्वेश्वरय्या पडल्याने त्यावेळेला आनंद होता की कालच्या विजयाचा आनंद होता. बाहेर पडल्यानंतर त्यांना समोर असं दिसतंय की एक 85-86 वर्षाची आजी त्यांच्या गल्लीतली कमरेमध्ये वाकली आहे, तिच्या चेहऱ्यामध्ये सुरकुत्या आहेत आणि डोक्यावर मोडी आहे आणि डोळ्यामध्ये अनंत दुःखांचं ओझं आहे. आणि त्या रस्त्याच्या मध्यभागी विश्वेश्वरय्या उभे आहेत आणि ते स्वतःलाच प्रश्न विचारत आहेत की हे खरं की हे खरं, माझ्या हृदयाचा आनंद खरा की समोरचं दुःख खरं. आणि मग विश्वेश्वरय्या स्वतःच्या आयुष्याला एक निर्णय घेऊन देतात की इथून पुढचं माझं प्रत्येक आयुष्य या देशातलं दारिद्र्य, दैन्य, व्यथा, वेदना संपवण्यासाठी मी माझी बुद्धिमत्ता वापरणार. आणि विश्वेश्वरय्याने अखंड आयुष्यभर आपल्या बुद्धिमत्तेची स्मारक भारताच्या भूमीमध्ये तयार केली. म्हणजे भाकरा नांगलपासून ते कावेरीमध्ये कावेरीच्या बांधलेल्या धरणापर्यंत विश्वेश्वरय्याने आपली कर्तव्यगारी सिद्ध केली. असं म्हटलं जातं की 10-12 वर्षाचे असताना विश्वेश्वरय्या गोकाकच्या धबधबा बघण्यासाठी गेले. तर 12 वर्षाचं वय होतं आणि तो धबधबा बघत असताना अनेक जण धबधबा बघण्याची वेगवेगळी कारणं असतात. कोणाची कशाची असतात, कोणाची कशाची असतात. तर विश्वेश्वरय्या ते धबधबा बघत होते आणि पाण्याचा तो प्रपात बघत असताना त्यांनी स्वतःचं अंग चोरून घेतलं, स्वतःला एक दोन्ही हात घट्ट बांधून घेतले आणि ते विचार करत राहिले की एवढा मोठा पाण्याचा प्रपात आहे, त्याच्यापासून वीज निर्मिती होऊ शकते आणि का नाही झाली. पण 12 वर्ष हा माणूस विचार करतो. घरी गेल्यानंतर रात्रीच्या स्वप्नामध्ये ते पाहत आहेत की मी पाण्याचा प्रवाह दोन्ही हाताने थांबवून ठेवला आणि ती क्षमता माझ्यामध्ये. मला भविष्यामध्ये माझ्या मेंदूचा वापर पाणी थांबवणं आणि थांबलेल्या पाण्यापासून वीज निर्माण करणं ही क्षमता माझ्या मेंदूमध्ये याची पूर्ण कल्पना विश्वेश्वरय्याला होती. इतकंच नाही की ज्याच्या रक्तामध्ये इंजिनिअरिंग असं तो माणूस असतो कसा. पुण्यावरून प्रवास सुरू आहे ट्रेनचा आणि प्रवासामध्ये त्यांच्या असं लक्षात येतं की झोपलेले असताना अर्धवट झोपेत असताना रेल्वेच्या पटरीच्या आवाजामध्ये बदल जाणवतो. तो बदल जाणवल्याबरोबर ते उठतायत आणि चेन ओढतायत आणि ट्रेन थांबवतायत. कारण त्या बदललेल्या पटरीमध्ये पुढं तरी ती रेल्वेची पटरी तुटलेली होती, अपघात होणार होता. या माणसाला नुसत्या आवाजावरून समजलं की हे घडणार आहे, ते त्याच्या मेंदूमध्ये. असा एक कर्तबगार माणूस 102 वर्ष अखंड आयुष्यभर काम करत राहिलेलं. जेवढी संपत्ती कमवली ती संपत्ती सुद्धा नंतर वाटत राहिले, अनेकांच्या कल्याणासाठी वाटत राहिले. दुसरे आजचे शेदार साहेब वारकरी घरामध्ये जन्म झाला. मगाशी आमचा विषय सुरू होता की जगे असा बाप व्हावा ज्याचा वंश सिद्धीस जावा असणार. घरामध्ये बाप असा असावा की त्याच्या पुढच्या पिढीनं आपल्या बापाचं नाव सिद्ध करावं. वडील वारकरी आहेत. कर्मवीर अण्णांच्या संस्थेमध्ये शेदार साहेब शिकलेले आहेत. म्हणजे मातीतला माणूस असामान्य होऊ शकतो आणि त्याची कदर कराडकर घेऊ शकतात ही मोठी विलक्षण गोष्ट आहे. सध्या परिस्थिती अशी आहे की तांदळातून खडे शोधायचे, एका खड्यातून तांदूळ शोधायची अशी विचित्र परिस्थिती असताना नेमकं तांदूळ शोधण्याची कला ही जे तांदळामध्ये जगत असतात त्यांच्याकडेच असते आणि म्हणून त्यांचं नाव आपण येतं. ही गोष्ट खरी आहे. पण हे सगळं आयुष्य जगत असताना आपल्या असं म्हटलं जातं की माणूस नावाच्या प्राण्यानं आपल्या बुद्धिमत्तेनं आपण मृत्युमुखी पडायच्या अगोदर हे जग सुंदर करून मरायचं असतं. जे सामर्थ्य, जी क्षमता निसर्गाने आम्हाला दिलेली आहे त्या क्षमतेचा आणि त्या सामर्थ्याचा उपयोग करून शेवटच्या क्षणापर्यंत, जसं की कर्मवीर अण्णांच्या बाबतीमध्ये असं सांगितलं जातं की कर्मवीर अण्णांना 33 हार्ट अटॅक आहेत. 33 हार्ट अटॅक. शक्यतो आपल्यामधला हार्ट अटॅक पहिल्या अटॅकमध्ये शक्यतो जातच. लयच चिवट असलं तर दुसरा, लय चिवट असलं तर तिसरा. तर पहिला हार्ट अटॅक येऊन गेल्यानंतर त्याचं खरं नसतंय जगणं घरामध्ये. इथं बसू नको, तिथं बसू नको, हे करू नको, ते करू नको. पण अण्णाला 33 हार्ट अटॅक आले. बॅरिस्टर पी.जी. पाटील सर म्हणतात की माझ्या अण्णांना हार्ट अटॅक यायचा, त्यावेळेला तो यमदूत यायचा, अण्णांना हार्ट अटॅक आणायचा आणि त्यावेळेला अण्णा त्याला म्हणायचे, सर मागं मला सोलापूरचं कॉलेज करायचं, हे सर मागं मला पुरीचं हॉस्टेल बांधायचं, हे सर मागं मला सातारला कॉलेज करायचं, मला गोरगरिबांची लेकरं शिकवायची. तर पी.जी. पाटील सर पुढं असं म्हणतात की हां तो यमदूत अण्णा सर मागं म्हटलं की अण्णांच्या पायावर डोकं टेकायचा, पाठीमागे सरकायचा आणि म्हणायचं की होय अण्णा तुम्हाला घेऊन काय करू, गोरगरिबांची लेकरं शिकणार कशी. 33 वेळेला यमदूत येतो, अण्णांच्या पायावर डोकं टेकवतो आणि पुन्हा पाठीमागे जातो म्हणते होय अण्णा काय करायचं.
त्या संस्थेतलं लेकरू आहे शेरार साहेब. प्रॉडक्ट आहे, त्याचा बेस आहे तो त्या आध्यात्मिक बापाचा. म्हणजे माझ्यासारख्याला तो नेता आला, मी मृत्यूच्या वेळेला आला आणि यमदूत मला म्हटलं चल इंद्रजित. मी त्याला म्हटलं सर मागं, तर ते म्हणायला आत्ताच उशीर झाला. काय केलंच आयुष्यामध्ये आम्हाला माहिती. आपल्या सामर्थ्यानं आपल्या कर्तव्याने हे जग सुखी करायचं असतं हे ज्याला कळालं. मी का जगायचं या प्रश्नाचं ज्याला उत्तर मिळतं, तो कसं जगायचं या प्रश्नासाठी बाकीचं होईल. म्हणजे जीवनाचं प्रयोजन काय असावं हे ज्याला कळतं तो आयोजनाच्या धडपडीमध्ये परत नाही. आम्ही सगळे जगण्याच्या आयोजनामध्ये जगत असतो. मी आणखीन एक आर्किटेक्टची कादंबरी वाचली की ती पिढ्यानपिढ्या वाचली जाते आणि तो चित्रपट अनेक जण बघताय, तुमच्याही पिढ्या बघतायत. आयन रँडची कादंबरी आपण वाचली असेल, फाउंटन हेड नावाची कादंबरी. ऑब्जेक्टिव्हिझमचं त्याच्यामध्ये ती लेखिका त्याच्यामध्ये समर्थन करते. प्रत्येक माणूस हा इंडिव्हिज्युअल आहे, त्याचं सामर्थ्य वेगळं आहे, त्याची ताकद वेगळी आहे, त्याची बुद्धिमत्ता वेगळी आहे आणि ती इंडिव्हिज्युअलिटी प्रत्येकानं स्वतः प्रकट केली पाहिजे. जो तू आहेस तो तसाच. आणि मग हा हॉवर्ड रॉक नावाचा त्याचा हिरो आहे आर्किटेक्टमध्ये, कॉलेजमध्ये शिकतो आहे. तो जुन्या पुराण्या परंपरामध्ये वास्तू बांधण्यामध्ये किंवा ते शिकण्यामध्ये त्याचा इंटरेस्ट नाही आहे. तो सृजनशील आहे, नवीन काहीतरी जगाला द्यायचं, आणखी सुंदर जगाला द्यायचं, याच्यामध्ये त्याची बुद्धिमत्ता चालते. त्याला काढून टाकण्यात येतं. या कादंबरीचा व्हिलन आहे तो तथाकथित आहे, आत्ताच्या जगाला सूट होणार आहे, कामं मिळवणार आहे, मोठा होतोय, श्रीमंत होतो आहे. पण हॉवर्ड रॉक आपली बुद्धिमत्ता विकत नाही आहे. रोज तो जो बांधतो आहे स्वतःच्या बुद्धिमत्तेनं जे क्रिएशन करतो आहे अमेरिकेमध्ये, ते वेगळं आहे, त्याचा ठसा वेगळा. त्याचा फक्त शेवटचा प्रसंग आपल्याशी सांगतो की नाही आर्किटेक्ट तुम्ही जे सौंदर्य जगामध्ये तयार करता ते कोणतं असू शकतं. कॉपी पेस्ट असावं का त्याच्यापेक्षा नाविन्यपूर्ण असावं, की ते स्वतःच्या मेंदूतून नवीन तयार झालेलं असावं. तो व्हिलन आहे तो एक दिवशी की जो तथाकथित आत्ताच्या जगातला आहे, म्हणजे खूप श्रीमंत झाला, यानं त्या मार्गाने श्रीमंत झाला आहे. तो त्या न्यूयॉर्कच्या इंजिनियर आर्किटेक्ट युनियनचा आणखी कोणीतरी मोठा आणि तो हेवा करत असतो या हॉवर्ड रॉकचा. हा काही श्रीमंत नाही आहे, हा पुन्हा खाणीमध्ये सुद्धा काम करतोय नंतर आणि पुन्हा एक शेवटची एक इमारत तो बांधतो. पण त्याचा अपमान करायचा म्हणून एक दिवशी तो पार्टी बोलवतो आहे. पार्टी गच्चीवर आहे, सगळे आर्किटेक्ट आणि इंजिनियर न्यूयॉर्कमध्ये जमलेले आहेत आणि ह्या विलनला ह्या हिरोचा हॉवर्ड रॉकचा अपमान करायचा. तो शोधताय की तो कुठं आहे. हा जीन पॅन्ट टी शर्ट घालून पायामध्ये स्लीपर घालून त्या गच्चीवर उभा आहे, शेवटच्या टोकाला बिअरचा ग्लास घेऊन उभा आहे. हॉवर्ड रॉक हिरो आपला उभा आहे आणि हा जो विलन आहे तो त्याला शोधत 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 येतो आणि त्याला आता अपमान करायचा. आणि अपमान करतानाचा जो संवाद आहे तोही मोठा विलक्षण आहे. आणि सिनेमाचा शेवट भूत्या कादंबरीचा शेवट मी फक्त मध्यातला भाग आपल्याशी शेअर करतो. तो त्याला प्रश्न विचारतो विलन त्या हॉवर्ड रॉकला, तू स्वतःला फार बुद्धिमान समजतो, तुझी परंपरा सांग, तू कुठल्या परंपरेचा आहेस. ग्रीक परंपरेचा आहेस, बायझँटाईन परंपरेचा आहेस, रोमन परंपरेचा आहेस, ग्रीक परंपरेचा. तू जी बांधकामं करतो आहेस, तुझी जी डिझाईन्स आहे ती डिझाईन नेमकी सांग कुठल्या परंपरेची आहे. तेव्हा खूप शांत चित्तानं उत्तर देतो आहे हॉवर्ड रॉक, मी कुठल्याही परंपरेचा नाही, मी जिथं उभं राहतो तिथून परंपरा सुरू होते, मी वेगळा असेल. इथं बसलेले समज जे तुम्ही आहात, म्हणजे ती कादंबरी वाचत असताना लक्षात येतं की काय आहे, प्रत्येक माणसाला विलक्षण असं सामर्थ्य निसर्गाने दिलंय, त्या सामर्थ्यानिशीच प्रत्येकाला प्रकट व्हायचं असतं आणि ते सौंदर्य या जगामध्ये अर्पण करून निर्माण करून मनुष्य घेऊन जायचं असतं. या कार्यक्रमासाठी अटल सेतू जो बांधण्यात आलेला आहे त्याचं डिझाईन ते कसं पार पडलं, कारण ते सगळं आपल्याला बघायचं आहे. मला 8 मिनटं दिलेली आहेत त्या ह्याच्यामध्ये, मी 16 मिनटं बोललेलो आहे, तरी मी क्षमा मागतो सगळ्यांची. बोलण्याचा हेतू इतकाच होता की आपल्या सामर्थ्यानं, आपल्या क्षमतेनं, आपल्या बुद्धिमत्तेनं अवघं जग सुंदर आणि आनंदी करून माणूस नावाच्या जातीनं निघून जायचं असतं. समस्त बुद्धिमंतांच्या चरणावर विनंती डोकं ठेवून विनंती करतो, मायबाप हो, आम्ही समाजाचे मोठे भाऊ आहोत, आम्हाला वेगळं सामर्थ्य आहे, आम्हाला वेगळी बुद्धिमत्ता आहे. नवसमाजाच्या निर्मितीसाठी जशी रस्त्यांची आवश्यकता आहे, जशी धरणांची आवश्यकता आहे, जशी अनेक गोष्टींची आवश्यकता आहे, इन्फ्रास्ट्रक्चरची आवश्यकता आहे, तसा माणूससुद्धा बुलंद होण्याची आवश्यकता आहे. एक टाटा नावाचा माणूस 3 दिवसापूर्वी जातो, तो तुमच्या रक्ताचा नाही, हाडाचा नाही, मांसाचा नाही, तो तुमच्या माझ्या धर्माचा नाही, जातीचा नाही, पण अख्खा जग, अख्ख्या भारताला असं वाटलं की जर माझ्या घरातलाच कोणीतरी निघून गेला. म्हणजे काम करत करत असताना सुद्धा मानवी जीवनाची उंची वाढवण्याची जी गोष्ट आहे बुद्धिमत्तेबरोबर
स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग बरोबर स्टँडर्ड ऑफ लाईफ, जीवनमानाचा दर्जा सुद्धा उंच करण्याची आवश्यकता आहे. तो जर आम्ही नाही करू शकलो तर इन्फ्रास्ट्रक्चर सुद्धा आम्ही किती निर्माण केली आणि माणूस नाही चांगला घडला तर मग त्याला कोणताच अर्थ प्राप्त होणार नाही. म्हणून चांगल्यांचा चांगुलपणा सर्वांच्या समोर येणं ही खूप महत्त्वाची गोष्ट असते आणि ती गोष्ट या कार्यक्रमाच्या निमित्ताने इथं घडून आली. त्याबद्दल मी इथल्या इंजिनियर्स आणि आर्किटेक्ट असोसिएशनला मी धन्यवाद देतो. आणि खरं माझा आणि बुद्धी या इंजिनिअरिंगचा काही संबंध नसताना, मग ह्या लोकांच्या प्रतिभेशी काही संबंध नसताना मला बोलवलं त्याबद्दल मी पुन्हा एकदा ऋण व्यक्त करतो. कारण प्रतिभावंत यासाठी म्हटलं की मी पण प्रतिभावंत आहे, कारण माझ्या बायकोचं नाव प्रतिभा. पण ज्यांच्या बायकोचं नाव प्रतिभा असतं ते पावसामध्ये भाषण करतात, मला तीही करण्याची संधी नाही. असं असताना सुद्धा तुम्ही मला बोलवलं त्याबद्दल आपल्या सगळ्यांना धन्यवाद देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. कुलगुरू कृष्णा विश्व विद्यापीठ कराड यांना मी विनंती करते की आपण अध्यक्ष मनोगत व्यक्त करावं. माननीय इंद्रजित देशमुख साहेब, माननीय आशिष नाईक साहेब, माननीय आजचे सत्कार माननीय संतोष गजानन शेलार साहेब, माननीय महेश कुमार पाटील, माननीय मोहनराव चव्हाण, माननीय जितेंद्र पानवळ, माननीय मिलिंद पाटील, इथं उपस्थित बंधू आणि भगिनी, आत्ता जे इंद्रजित देशमुख साहेबांनी सांगितलं तोही मला पहिलाच प्रश्न आहे की ह्या क्षेत्राशी तसा माझा काही संबंध नसताना अध्यक्ष म्हणून मला का बोलवलं. आणि मी हा विचार करत असताना एक गोष्ट प्रामुख्याने ही जी लक्षात आली की आज आपल्या देशामध्ये जो बदल होत चाललेला आहे, ज्या वेगानं बदल होत चाललेला आहे, माझं असं मत आहे की गेल्या 10 वर्षामध्ये आम्ही जागे झालो आणि इन्फ्रास्ट्रक्चरला काय महत्त्व आहे हे या देशामध्ये आत्ता आमच्या लक्षात आलेलं आहे. आणि आज मोठ्या प्रमाणामध्ये रोड कन्स्ट्रक्शन असेल, एअरपोर्ट्स असतील, हे जे बेसिक इन्फ्रास्ट्रक्चर आहेत, सी पोर्ट्स असतील, रेल्वेज असतील, जे जे इन्फ्रास्ट्रक्चर ज्याच्यामध्ये या देशाची इकॉनॉमिक लाईफलाईन आहे, ज्याला खरी चालना ते ह्या 10 वर्षात मिळालेली आहे. आणि ही चालना मिळत असताना मी असा विचार केला की सगळीकडे एका गोष्टीला आपल्याला हे सगळं करत असताना तोंड द्यावं लागतं, ते पर्यावरण आहे. आणि म्हणून सगळीकडे आता साहेब इथं आहेत, पहिल्या कुठलीही गोष्ट करायची झाली तर तुम्ही एन्व्हायरमेंटल क्लिअरन्स पाहिजे. रस्ता जरी करायचा झाला तर एन्व्हायरमेंटल क्लिअरन्स पाहिजे. आणि सगळीकडे एक बोधवाक्य आलेलं आहे की सस्टेनेबल डेव्हलपमेंट आहे. आता सस्टेनेबल याचा अर्थ जर समजायचा असेल, कन्स्ट्रक्शनमध्ये सुद्धा समजायचं असेल तर जे रिन्युएबल आहे, जे रिसायकलेबल आहे, जे रियुजेबल आहे, असा जर विचार केला आणि आपल्या इंडस्ट्रीचा विचार केला तर सगळ्यात जी गोष्ट आम्ही दररोज वापरतो, जे सिमेंट वापरतो, हे याच्यात बसतच नाही. सिमेंट हे सस्टेनेबल डेव्हलपमेंटमध्ये बसतच नाही आहे. ग्रीन गॅसेसला कॉन्ट्रीब्युशन 8% या ग्रीन गॅसेसचं कॉन्ट्रीब्युशन नुसत्या सिमेंटमधनं होतं आहे. सिमेंटमध्ये सस्टेनेबल होण्यासाठी त्याची दुरुस्तीसुद्धा व्हायला पाहिजे, त्याचं आयुष्यसुद्धा जास्त असलं पाहिजे. सिमेंटचं आयुष्य 50-100 वर्षच तुम्ही जाऊ. म्हणजे या इन्फ्रास्ट्रक्चरला मेंटेन करायला सुद्धा आपल्याला खूप खटपट लागते. 2017 साली इन्फ्रास्ट्रक्चरचं जगभरामध्ये क्वालिटी ऑफ इन्फ्रास्ट्रक्चरचं विश्लेषण झालं, त्याचा सर्वे झाला. आणि तुम्हाला आश्चर्य वाटेल की अमेरिकेमध्ये जिथं खूप चांगलं इन्फ्रास्ट्रक्चर आहे त्यांचं इन्फ्रास्ट्रक्चरचं रेटिंग हे शेवटच्या 2 नंबरमध्ये आलं. म्हणजे जे जे इन्फ्रास्ट्रक्चर त्यांनी क्रिएट केलेलं आहे आज या सस्टेनेबल डेव्हलपमेंटमध्ये बसत नाही.
आणि म्हणून आपल्याला अनेक गोष्टींचा विचार, सस्टेनेबल विचार करताना सगळ्या गोष्टींचा ज्या ज्या आपण दररोज वापर करतो याचा विचार होतो. त्याच्यामध्ये एनर्जी आहे. आता एनर्जीचा विचार केला तर आपल्या देशाकडे तर तेल नाही आहे, पण आज आम्ही ऑल्टरनेटिव्ह सोर्सेस विचार करायला लागलो, आज सोलरचा विचार करायला लागलो, आज विंडचा विचार करायला लागलो. आज गडकरी साहेबांनी अतिशय मोठी गोष्ट केली की इथेनॉलचा विचार केला. आणि मी सगळ्यांना सांगतो की अशी परिस्थिती आहे की जगामध्ये ज्या ज्या देशांच्याकडे तेल आहे, जे फॉसिल फ्युएल्स आहेत, यांची कपॅसिटी, यांची मर्यादा पुढच्या 50 वर्षापर्यंत आहे. ते तेलसाठी एक दिवस संपणार आहे. जे आपल्याकडं समजा आपल्याकडे कोळसा आहे, कोळसा संपणार आहे, पुन्हा तयारच होऊ शकत नाही. हजारो वर्ष लागली हा तयार होण्यासाठी. याचा वापर आपण करायचा का नाही, हा तुम्ही आणि सगळ्यांनी विचार केला पाहिजे. आणि हे बदलते जग आहे. आणि याच्यासाठी ज्यावेळेला गडकरी साहेबांनी इथेनॉलचा विचार केला, आणि आता आपण या साखर विभागात आहोत, आम्ही साखर कारखाने चालवतो. आतापर्यंत साखरच तयार करत होतो, पण ते म्हणजे इथेनॉल तयार करा. आम्ही इथेनॉल तयार करायला गेल्या 25 वर्षापासून सरकारबरोबर भांडतो. सगळ्यात पहिलं इथेनॉलचं कृष्णा कारखान्याने पहिला इथेनॉलचा प्लांट ज्या वेळेला टेक्नॉलॉजी नव्हती त्यावेळेला सुरू केला आहे. त्यावेळेला आम्हाला पैसे सरकारकडून मिळाले नाही, तो बंद केला, आता पुन्हा सुरू केला. आणि इथेनॉलचा असा उपयोग आहे की ते रिन्युएबल आहे. म्हणून आम्ही सगळ्यांना शेतकरी आमचे आले की त्यांना सांगतो की तुमची ऊस शेती हे नॅशनल ट्रेजर आहे, हे नॅशनल वेल्थ आहे. आणि याच्यापासून पेट्रोल तयार होतं, याच्यापासून गाड्या चालणार आहेत, याच्यापासून एव्हिएशन फ्युएलसुद्धा तयार होऊ शकतो. आता ती टेक्नॉलॉजी येऊ पाहते आहे. आणि हे तुमचं पुढचं जग आहे, हे ऑल्टरनेटिव्ह फ्युएलमध्ये आहे. आता पुढचा सगळं कन्स्ट्रक्शनमध्ये याचा विचार केला पाहिजे. आणि इंजिनिअरिंग हे सेक्टर आहे, हे आता बांधकामापुरता हा एक भाग आहे, पण इंजिनिअरिंग मॅन्युफॅक्चरिंगमध्ये आणि इतर सगळ्या रिसोर्सेसमध्ये इंजिनिअरिंग हा सगळ्यात महत्त्वाचा भाग लागतो. आणि मला अजूनही असं वाटतं की आपल्या देशामध्ये त्याच्यामध्ये आम्ही मागं आहोत. आणि मागं एका कारणामध्ये आहोत की आम्ही रिसर्च अँड डेव्हलपमेंटसाठी अजूनही आमची मानसिकता पैसे खर्च करण्याची नाही आहे. आणि ते जोपर्यंत होत नाही तोपर्यंत खऱ्या अर्थानं तुम्ही आपण महासत्ता व्हायची असेल तर आपल्याला याच्यामध्ये जास्त पैसे खर्च करावे लागतील. आणि याचं एक उदाहरण देतो. एक उदाहरण आहे 1960 साली ज्या वेळेला दोघं रशिया आणि अमेरिकेचा स्पेस प्रोग्राम सुरू होता, त्यावेळेला प्रेसिडेंट केनेडीकडे सगळे ॲडवायझर झाले आणि त्यांनी सांगितलं की रशिया इज गोईंग अहेड, त्याचा स्पेस प्रोग्राम इज फार अहेड ऑफ अस. त्यांचं युरी गॅगरिन लायका हे ऑलरेडी अंतराळात गेलेले होते, अमेरिकेकडे काही नव्हतं. आणि त्यावेळेला त्यांनी एक निर्णय घेतला जो त्यावेळेचा फार महत्त्वाचा निर्णय समजला जात होता. त्यांनी सांगितलं की तुम्ही एज्युकेशन, रिसर्च अँड डेव्हलपमेंटमध्ये आत्ता जेवढे पैसे खर्च करताय त्याच्यात 10पट पैसे खर्च करा, तरच आम्ही पुढे जाऊ शकतो. आणि हा महत्त्वाचा निर्णय आहे की आम्ही ह्याच्यामध्ये आमच्या GDPमध्ये सुद्धा आम्ही किती पैसे खर्च करतो, आमचं प्रायोरिटी सेक्टर काय याचा विचार केला पाहिजे. आणि आपल्याला आश्चर्य वाटते की एवढ्या प्रगत जगामध्ये सुद्धा टेक्नॉलॉजी काय करू शकते. आता सगळं आमचं टेक्नॉलॉजीवर चालतं. पण किती लोकांना माहिती आहे की आता आपण विमानात बसतो, अनेक कंपन्या विमान हे मॅन्युफॅक्चर करतात, अनेक करत नाही. ते तुम्हाला सांगतो जेट इंजिन टेक्नॉलॉजी फक्त 4च देशांच्याकडे, आमच्याकडे पण नाही. फक्त इंग्लंड, फ्रान्स, रशिया आणि अमेरिका 4च देश आहेत ज्यांच्याकडे जेट इंजिन टेक्नॉलॉजी आहे. आणि आम्ही जेट इंजिन मॅन्युफॅक्चरर्स आहोत. म्हणजे ती टेक्नॉलॉजी घेऊन आम्ही मॅन्युफॅक्चर करू शकतो, पण ती टेक्नॉलॉजी नाही. आणि ज्या देशांच्याकडे आहे ते आज खऱ्या अर्थानं प्रगत देश आहे. ज्या वेळेला कुठल्याही देशावर सँक्शन, मी नेहमी विचार करतो सँक्शन म्हणजे काय, आमच्याकडे सगळं आहे, काय त्यांच्या सँक्शनचा उपयोग होणार. त्यांच्याकडे सँक्शन हे टेक्नॉलॉजीचे असतात. आणि टेक्नॉलॉजीचे सँक्शन जर आले उद्या आम्ही विमानच तयार करू शकतो.
आम्ही अनेक गोष्टी आता आमच्या शास्त्रामध्ये सुद्धा अनेक ज्या गोष्टी आहेत त्या मोनोपोलीज आहेत, आम्ही तयारच करू शकत नाही. आता आमचा लिनियर ॲक्सिलरेटर तयार करतो, जगात 2च कंपनीज तयार करतात, मोनोपोली आहे. उद्या त्यांनी सायन्सेस तयार जर आमच्यावर लादले तरी आम्ही करू शकत नाही. आणि म्हणून जिथं जिथं अशा गोष्टी झाल्या तिथं, म्हणून आता पंतप्रधानांचा सगळ्यात मोठा जो विषय आहे, प्रोजेक्ट आहे, तो आत्मनिर्भर भारत आहे. सगळ्या गोष्टी आपण तयार केल्या पाहिजे, हा सगळ्यात त्याच्यातला महत्त्वाचा भाग आहे. ते आपल्याला दिसून चालणार नाही. आता डिफेन्स प्रोडक्शन आपल्याला माहिती आहे, आत्तापर्यंत सगळं बाहेरनं घ्यायचं, आत्ता आपण तयार करायला पाहिजे. थोडं उशिरा जागे झालो असू, पण त्याच्यात इथं 4-5 लाख कोटी रुपये तुम्ही खर्च करता, सगळं बाहेरनं येत होतं, ते आत्ता आपल्या देशामध्ये आत्ता तुम्ही चालना दिली, आता सगळं होईल. मोठमोठ्या कंपनी, आपल्याच कंपनी, आपले इंजिनियर्स, आपले सायंटिस्ट, ज्यांना जी चालना मिळाली नव्हती आत्तापर्यंत, ती चालना मिळेल. आणि म्हणून ही वाटचाल आपली योग्य दिशेने आता चाललेली आहे असं मी म्हणेन. आणि इंजिनिअरिंग सेक्टर एक असा आहे की तो सेक्टर सर्वव्यापी आहे, त्याच्याशिवाय देश आणि आम्ही जगू शकत नाही असा तो तुमचा सेक्टर आहे. जे जे इंजिनिअरिंगमध्ये झालं, जे जे बेसिक सायन्सेसमध्ये जो जो शोध झाला त्याचा आम्ही फार चांगला वापर करतो. मी सगळ्यांना उदाहरण करून सांगत होतो की फायबर ऑप्टिक्स आली. आता फायबर ऑप्टिक्सचा वापर सगळ्यात जास्त आम्ही करतो आमच्या याच्यामध्ये, पण इथं मॅन्युफॅक्चरिंग झालं, इथं इंजिनिअरिंग झालं. त्या प्रॉडक्टचं इंजिनिअरिंग झालं नसतं तर आम्ही ते वापरू शकत नव्हतो. म्हणजे इंजिनिअरिंग सेक्टर किती महत्त्वाचं आहे बघा. आता एक्सरे झाले, पण एक्सरे इथून प्रॉडक्ट करायचं हे तर इंजिनिअरिंग आहे. म्हणजे इंजिनिअरिंगशिवाय कुठल्याही शोधाचा उपयोग होत नाही. म्हणून सगळ्यात लॅब टू लॅब ट्रान्सफर जे आम्ही म्हणतो संशोधनामध्ये, हे इंजिनिअरिंगमधलं होतं. आणि म्हणून आता इंजिनिअरिंगबरोबर सगळे आता सांगतात की इंजिनिअरिंगबरोबर इनोव्हेशन पाहिजे, सगळ्या गोष्टी आपण विचार केला पाहिजे. आपल्याकडे अनेक शेलारसाहेब आपल्यासारखे अनेक अनमोल रत्न आहेत, अनेक आहेत ह्या ह्याच्यामध्ये, ते आम्ही ओळखले पाहिजे, त्यांना चालना दिली पाहिजे. त्यांच्याकडे सगळ्या गोष्टीसाठी आपल्याला उत्तरं मिळतील. आणि हे सगळ्यात मोठी संपत्ती भारताची आहे, सगळ्यात मोठी संपत्ती आहे ही आपल्या बुद्धिमत्तेचीच आहे. सगळ्यात जास्त एज्युकेटेड आणि एक्सपर्टाईज असणारं देश हा आपला आहे. सगळ्या जगामध्ये सुद्धा तुम्ही गेलात तर सगळ्या प्रमुख सगळ्या क्षेत्रामध्ये तुम्हाला भारतीय दिसतील. हे उज्ज्वल भविष्य आपल्या पुढच्या पिढीसाठी सुद्धा आहे. आता याच्यापेक्षा जास्त वेळ आपला न घेता हे जे आपलं असोसिएशन आहे चांगलं काम करत आहे. आता बांधकामामध्ये मला नेहमी असं वाटतं की आपल्याकडे बांधकाम बघितलं आणि परदेशी गेलो की किती फरक वाटतो. हे आपल्याकडे काही समानता होऊ शकते की नाही, आपली शहरं जास्त सुंदर कशी होऊ शकतात असं नेहमी मी विचार करत असतो. आणि कधी कधी मला आश्चर्य वाटतं की काही छोटे देश आहेत. आता मी भूतानला गेलो, भूतान कार्बन निगेटिव्ह एकच देश आहे जगामध्ये, एकच असेल. 70% फॉरेस्ट कव्हर आहे, पण आर्किटेक्चरली त्यांची परवानगी घेतल्याशिवाय, आणि तुम्ही बघा सलग म्हणजे युरोपच्या देशामध्ये असेल किंवा त्याच्यापेक्षाही चांगलं त्यांचं आर्किटेक्चर आहे. आणि तिथं मात्र त्या सगळी बंधनं आहे. तिथं थोडंसं नेहमी असं वाटतं की आपल्याकडे याच्यापेक्षा चांगलं होऊ शकत नाही का, आपल्याकडे स्टँडर्डायझेशन होऊ शकत नाही का. एखादं शहर असेल तर ह्याच्यामध्ये एखादी डेव्हलपमेंट व्हायची तर ह्या स्टँडर्ड लॉजनी ह्या म्हणजे त्याचे पसार आहे, त्याच्या ज्या सोयी आहेत, त्याचे रस्ते आहेत, ते एका पद्धतीनं होऊ शकतील की नाही असा नेहमी विचार येतो. आणि अर्थात आपला देश खूप जुना असल्यामुळं, खेडेगाव असल्यामुळं खेडेगावचं डेव्हलपमेंट किती अवघड आहे तुम्हाला माहिती आहे. इंजिनिअरिंगचाच तिथं वापर होऊ शकतो. इंजिनिअरिंग सेक्टर हे मी मगाशी म्हटलं तसं इतकं महत्त्वाचं आहे की छोट्या छोट्या गावामध्ये सुद्धा नवीन गोष्टी आपण करू शकतो. आणि उदाहरणासाठी तुम्हाला एक विलेज प्रोजेक्ट घेतला. आता विलेज प्रोजेक्ट घेतल्यानंतर तिथं पहिल्यांदा पिण्याच्या पाण्याची सोय करायची होती, तिथं आम्ही काही करू शकत नाही. आता आम्ही तिथं पेयजल योजना,
पण सांडपाण्याची गोष्ट. आता एफ्लुएंट ट्रीटमेंट प्लांट कुठल्याही एकाही आपल्या गावामध्ये नाही. आता हे कसे तयार करायचे? आता हे इंजिनिअरिंग आलं इथं आमच्याकडे इंजिनियर्स पाहिजेत की जे आम्हाला सांगतील की हे कमी खर्चामध्ये इथं त्यांना सर्व्हिस करता येईल असं तुम्ही आम्हाला एखादा एफ्लुएंट ट्रीटमेंटची सिस्टीम करू शकता का? आणि आम्ही 5 गावामध्ये केली आणि 5 गावामध्ये अगदी कमी खर्चामध्ये एफ्लुएंट ट्रीटमेंट सिस्टीम केल्या. एक सांडपाणी एक थेंबसुद्धा नदीत जात नाही अशी व्यवस्था केलेली आहे. आपल्या इंजिनियर्सकडनं आपले 4 इंजिनियर जमवले, अनवर साहेब त्याच्यामध्ये असतील आणि हे यशस्वी करू शकतील. तेव्हा आपली जी संस्था आहे हे आपल्यासाठी सांगतो हे काम आपण मोठ्या प्रमाणात हाती घ्या. आज आपल्या जिल्ह्यामध्ये सुद्धा 80% लोक हे ग्रामीण भागामध्ये राहतात. फक्त 20% अर्बन पॉप्युलेशन आहे. त्याच्यामध्ये इथं आम्हाला पुढं जायचं असेल तर खेडेगावाचाच पहिल्यांदा विचार करा आणि आदर्श गाव खऱ्या अर्थानं आदर्श गाव आपल्याला कसं करता येईल हे इंजिनिअरिंग असोसिएशन करू शकतं. हे देशाला एक आदर्श तुम्ही करू शकता. जेवढं तुम्हाला आज पोटेन्शियल आहे ही संधी आहे हे करावं असं. आता याच्यापेक्षा जास्त वेळ आपला घेत नाही. मला इथं बोलवलं तर तुमच्यात अध्यक्ष व्हायचा म्हणजे मोठा सन्मानच केला. त्याच्याबद्दल संयोजकांचे मी आभार मानतो. माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद. धन्यवाद सर. त्यानंतर एक स्वागतपर सत्कार या ठिकाणी संपन्न होत आहे. कार्यक्रमाचे प्रायोजक मेटारोल स्टील कंपनीचे रिप्रेझेंटेटिव्ह अकीब मोमीन यांचा स्वागतपर सत्कार या ठिकाणी संपन्न होत आहे. संस्थेचे सदस्य संचालक इंजिनियर श्री राजेंद्र. धन्यवाद. संयोजक आयोजक यांना माझी विनंती आहे की यानंतर PPT प्रेझेंटेशन होणार आहे त्यासाठी व्यासपीठावरील मान्यवरांना व्यासपीठासमोर बसण्यासाठी आपण तशी सोय करावी. सर्व संयोजक आयोजक माझी आपल्याला विनंती आहे की या सत्कारानंतर लगेचच PPT प्रेझेंटेशन होणार आहे. त्याचबरोबर हे करत असताना त्यांनी कंपनीला एक जिल्ह्यामध्ये 1 नंबरचा सेल उपलब्ध करून देण्याचा बहुमान आपल्या कंपनीला नोंद केलेला आहे. त्याबद्दल मी त्यांचे खूप खूप आभार व्यक्त करतो. आणि यापुढे त्यांनी आम्हाला अशीच साथ द्यावी अशी अपेक्षा करतो. कार्यक्रमाचे प्रयोजक आणि कालिका स्टीलचे तर्फे मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी आपल्या सर्वांचे आभार व्यक्त करतो. त्यानंतर एक कंपनीची माहिती देणारा 24सा व्हिडिओ दाखवा ही मी प्रायोजकांना विनंती करतो. धन्यवाद. Tallest skyscraper, one of modern expressways, among the country's largest seaports, a recent metro rail project, and the nation's futuristic railway station. They all have one common element: the inherent strength of Kalika TMT steel. Kalika Steel Alloys Private Limited is a company founded and nurtured by veterans in steel business. Across 2 decades, Kalika TMT Steel has emerged as a trusted quality leader, not only in Western India, but also at the national level. In the steel city of Jalna in Maharashtra, Kalika Steel has set up an integrated ultra-modern steel plant with world-class infrastructure to produce high-strength TMT bars, including special alloy corrosion-resistant CRS bars. The plant operations are governed by strict adherence to global quality management systems, health, safety, and environment-friendly practices. The core strength of Kalika TMT steel is derived from cutting-edge global technologies with large-scale automation. Our raw material processing plant is equipped with magnetic separators and automatic shearing machines for efficient sorting of high-quality recycled steel.
Multiple induction melting furnaces carry out homogeneous melting of high quality iron ore with high purity recycled steel with strict control on the melt chemistry and metallurgical properties. We have installed the world's leading dry metal technology continuous casting machine with automatic controls for casting of billets with consistent strength. The hot billets pass directly to the hot rolling mill without loss in temperature, thus eliminating reheating with fossil fuel and reducing carbon footprint. The state-of-the-art rolling mill with advanced features has a 3-stage rolling process from the roughing mill to the intermediate mill and to the finishing mill. Local systems maintain perfect dimensional accuracy and uniform strength. The world-renowned Italian Pomini quenching system carries out the critical process of thermal mechanical treatment. Advanced Siemens controls automatically control water and air pressure for uniform quenching, self-tempering and cooling of TMT rods. Building the outer core of the bar with high strength and hardness, the middle core with ductility and the core at the center with the required elongation and flexibility to bend without fracturing. Thus, Kalika TMT bars attain superior strength with ductility, easy weldability and resistance to wear and corrosion, all in conformity with international standards. After quenching, the bars automatically move to the large rake-type cooling bed for ambient cooling. Assuring total quality, our NABL accredited Quality Control Laboratory conducts tests on samples from every lot to ascertain the mechanical properties, metallurgical strength, ductility and elongation. Our robust steel recycling process has received the coveted Green Pro certification. A modern bar handling system carries out automatic shearing, counting and bunching. An automatic bundle bending and sealing system ensures correct weight and loading and secure transportation. To help customers in fast-track construction with low inventory at site and zero wastage, Kalika Steel has installed a modern plant for cutting and bending of TNT bars. Automated systems can cut rebars of any lengths. As ready-to-use steel, supply of cut steel, neatly bundled and labeled, drastically reduces material handling at the customer's site. A lineup of bar bending machines carry out bending of different shapes to suit the intricate designs of complex columns, beams, slabs and critical foundations such as windmill foundations. Ensuring pollution-free operations, we've installed fume extraction systems, zinc and carbon separation and allied equipment. Our water treatment plant helps us conserve and recycle used water. Led by a committed management team, Kalika Steel is guided by core values of integrity, transparency, trust, and quality excellence by constantly adopting the latest global technologies, enhancing manufacturing capabilities, and expanding the distribution network. A mission driven by a dynamic team of committed professionals, powered by strength, assurance, and heritage. यानंतर कार्यक्रमाचे सहभागी आपण त्यांचा परिचय करून द्यावा. नमस्कार. आजच्या कार्यक्रमाला सन्माननीय व्याख्याते श्री आशिष नाईक, जनरल मॅनेजर टाटा प्रोजेक्ट कन्स्ट्रक्शन विभाग, याचा मी थोडक्यात परिचय करून देतो. त्यांचा जन्म कोल्हापूर जिल्ह्यातील वारानगर येथील पोपले या गावी 1970 साली झाला. त्यांनी त्यांचं माध्यमिक शिक्षण वारानगर येथे तसेच BECD पदवी केली. दादासाहेब कोळे इंजिनिअरिंग कॉलेज
वाढणारे येते जिज्ञासू वृत्ती आणि आव्हानात्मक कामे करण्याची जिद्द असल्याने त्यांनी आपल्या भारतातील महाराष्ट्रातील बरेच असे अविस्मरणीय प्रोजेक्टवर काम केलेले आहे. त्यामध्ये अगदी अभिमानानं सांगण्यासारखा मुंबई ट्रान्स हार्बर सिलिंग, वांद्रे वरळी सिलिंग, मुंबई पुणे एक्सप्रेसवे, मुंबई मेट्रो, तसेच एक आव्हानात्मक काम नर्मदा नदीवरील केबल स्टे ब्रिज. अशा प्रोजेक्टमध्ये कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून त्याचं मोलाचं योगदान आहे. सध्या ते चीन आणि अलाहाबाद येथील केबल स्टे ब्रिजच्या प्रोजेक्टवर तांत्रिक कमिटी आहे, त्यामुळे ते सरस होऊन काम पाहत आहे. सरकारने या सर्वांची दखल घेऊन त्यांना केबल स्टे ब्रिज करता बेस्ट इंजिनियर म्हणून त्यांचा गौरव देखील केलेला आहे. असा 25 वर्ष कारकीर्द व तांत्रिक अनुभव असलेले व्याख्याते आज आपल्याला लाभलेले आहेत. याचा आपल्या सर्वांना साथ अभिमान आहे आणि त्यांचं मार्गदर्शन आपण आता घेणार आहोत. धन्यवाद. नमस्कार. इथं उपस्थित असलेले आदरणीय शिंदेसाहेब, भोसले साहेब, शेलार साहेब, देशमुख साहेब आणि इतर सर्व मान्यवरांना, श्रोतेवर्गांना आणि सर्व विद्यार्थ्यांना, कराड असोसिएशनच्या सर्व मेंबर्सना माझा सप्रेम नमस्कार. मी आशिष नाईक, सध्या वर्किंग टाटा प्रोजेक्ट्समध्ये आहे आणि इथं मला तुम्ही हे प्रेझेंटेशन द्यायला कराड असोसिएशनना चान्स दिला त्याबद्दल मी खूप तुमचा ऋणी आहे. तर वेळ न घालवता आपण प्रेझेंटेशन चालू करूया. प्रेझेंटेशनसाठी माझ्याबरोबर माझे 2 सहकारी आलेले आहेत जे या प्रोजेक्टचे सुरुवातीपासून प्लॅनिंगचं काम बघतात. विजय आणि अजय दोघेही आहेत माझ्याबरोबर इथं. तर हा सध्याचा जो अटल सेतू MTHL याचं आताचं नाव आहे अटल सेतू. हा इंडियामधला फर्स्ट लॉंगेस्ट सी लिंक ब्रिज प्रोजेक्ट आहे. याची टोटल लेंथ आहे 21.8 किलोमीटर. हा 6 लेन फास्टेस्ट एक्सप्रेसवे कनेक्शन आहे जो मुंबई ते नवी मुंबई ह्या दोन्ही बेटांना जोडतो आणि याच्यामुळं जे आपण नवी मुंबईतून मुंबईला 20 मिनिटात ट्रॅव्हल करू शकतो. ह्या प्रोजेक्टमध्ये बेसिकली 3 पॅकेजेस आहेत, पॅकेज 1, पॅकेज 2, पॅकेज 3. तर सध्या टाटा कंपनीनं देव आणि टाटा JVनं आम्ही जे काम केलेलं आहे ते पॅकेज 2 आहे. तर माझ्या प्रेझेंटेशनमध्ये आपण मेनली फोकस पॅकेज 2 कन्स्ट्रक्शनवरती ठेवणार आहे. ज्याच्यामधून ह्या प्रेझेंटेशनमध्ये मी काही फिल्म्स आणि व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला हा समुद्रामधलं काम कसं झालं याचं एक्सप्लेनेशन देण्याचा प्रयत्न करतो. या प्रोजेक्टची जी आमच्याकडं जो पॅकेज होतं पॅकेज 2 जे सेंट्रलमधलं पॅकेज आहे त्याची लेंथ होती 7.8 किलोमीटर आणि त्याची कॉस्ट होती 5,712 करोड. जे क्लायंट आहेत जे ओनर आहे त्या प्रोजेक्टचे MMRDA. या प्रोजेक्टसाठी आमचं JV पार्टनर होतं देऊ बरोबर आम्ही JV केलेली होती. प्रोजेक्टची कमिटमेंट डेट जी आहे ती 23 मार्च 2018 आहे आणि याचं इनॉग्रेशन जे झालेलं आहे प्रोजेक्टचं ते 5 जानेवारी 2024 साली झालेलं आहे. तर जसं मी सांगितलं पॅकेज 2 तर टोटल लेंथ या प्रोजेक्टची जी आमच्या पॅकेजची होती ती 7.8 किलोमीटर आहे. त्याच्यामध्ये हा पोर्शन जो आहे इथं रॅम्प आहे, हे 2 किलोमीटरचे रॅम्प आहेत. या प्रोजेक्टमध्ये हा प्रोजेक्ट बेसिकली 3 पार्ट्समध्ये डिवायडेड आहे. मरीन सेक्शन, इंटरटायडल सेक्शन आणि लँड सेक्शन. तर मरीन सेक्शनमध्ये 24 आवर्स पाणी अवेलेबल असतं, पण इंटरटायडल सेक्शन जो आहे हा खूप क्रिटिकल पोर्शन होता ज्याच्यामध्ये फक्त हायटाईडच्या वेळी पाणी अवेलेबल असतं, बाकी इतर वेळी मड एरिया आहे आणि फ्लेमिंगोसाठी हा एरिया फेमस आहे. आणि ते राहिलेला जो हा रॅमचा पोर्शन आहे याच्यामध्ये मँग्रोव्ह साठी खूप परमिशन आणि जसं सरांनी म्हटलं एन्व्हायरमेंटलच्या याच्यासाठी तर याच्यामुळे प्रोजेक्ट डिले होण्याचं जे कार्य आहे. कारण हा प्रोजेक्ट JRD टाटाने 1972मध्ये सेंट्रल गव्हर्नमेंटला करण्यासाठी सूचना केल्या होत्या, पण
होता होता 2024 आला. तर ह्या एन्व्हायरमेंटल आणि या सगळ्या परमिशन्समुळे मध्यंतरच्या काळात पॉलिटिकल इश्यू हा पाठीमागे पडला. तर ह्या प्रोजेक्ट ज्यावेळी आम्हाला मिळाला त्यावेळी डायरेक्ट काम न करता बराचसाच विचार करून मेथोडॉलॉजी बनवली आम्ही की प्रोजेक्ट कसा करायचा. कारण सीमध्ये समुद्रामध्ये काम करणं तसं अवघड आहे. तर त्याच्या काही मी फिल्म्स ॲनिमेशन फिल्म्स ज्या तुम्हाला दाखवतो त्याच्यातून तुम्हाला क्लिअरिटी येईल की हा प्रोजेक्ट कसा बनला आणि याची काय गरज होती आणि याच्यामुळं काय बेनिफिट झाले. थोडक्यात मेथोडॉलॉजी याच्यामध्ये तुम्हाला आयडिया येऊन जाईल हा प्रेझेंटेशन बघितल्यानंतर. Mumbai, historically known as the city of seven islands. With a burgeoning population fueled by economic prosperity of the city, Mumbai and its suburbs have been expanding in all directions to meet the city's demands, leading to establishment of satellite cities. Navi Mumbai, one such satellite city of Mumbai, is on the cusp of developing world-class infrastructure such as an international airport, metro and highway network. This will establish Navi Mumbai as a gateway to Mumbai. This has necessitated the need to link both these cities through an express connection, and so was conceived the idea of a marine bridge in the form of MTHL or Mumbai Trans-Harbour Link, which shall be the ideal option to link these two sister cities. MTHL, the 22-kilometer long sea bridge, will be the longest sea bridge in India. The entire bridge is divided into 3 packages. Package 1 is of 10.38 kilometers and starts from Sewri at Chainage 0.00 to Chainage 10.38 kilometers in sea. Package 2 is of 7.807 kilometers starting from Chainage 10.38 in sea to Shivaji Nagar near Olway. There are additional 6 ramps which connects MTHL to the proposed Sidco Road. Package 3 is on land and it is of 3.6 kilometers starting from Shivaji Nagar to Chivle village. Package 2 has 3 main sections, namely intertidal section, marine section and land and interchange section. The marine section is concrete deck and steel deck, technically known as orthotropic steel deck or OSD. MTHL is a MMRDA project funded by JICA and the general consultant for contract is a consortium formed by ACOM, TY Lin, Badeco and DAI. The project is being constructed by a joint venture between Daewoo Engineering and Construction of South Korea and Tata Projects Limited of India. The land portion of the bridge and the interchange section will be constructed with open foundation. A temporary filling will be done along the center line of the bridge, which will give access to all the location on the land portion. Excavation will be completed by mechanical means and then subsequently foundation and substructure will be completed. Intertidal zone locations will not be accessible round the clock due to non-availability of draft. Hence a temporary steel bridge of about 2.1 kilometers and 8.5 meters wide will be constructed. It's a composite deck structure using steel and concrete. The temporary bridge shall be used to execute works in the intertidal zone to eliminate the dependency of water due to tidal variation. For this purpose, fingers will be constructed near every main pier location with the help of crane and piling rig. Using the fingers for access, main piles, pile cap and piers in the intertidal section will be constructed using state-of-the-art
each of capacity 70 meter cube, shall be used. In the marine zone initially, piling jacket will be installed. This jacket will act as a guide platform for the main piles. Post placement of pile jacket in position, pile liners will be driven using vibratory hammer and drilling to be completed using reverse circulation drill machine RCD. The excavated muck of the piles will be collected in hopper barges and will be safely disposed of at pre-designated locations. Environmental protection. Subsequently, pile reinforcement shall be placed and concreting completed using marine batching plant. The pile cap casting in a marine zone is a challenging task, and this shall be accomplished using friction clamps to rest the bottom shutter at pile cap level on which side framework shall be erected. Post this, reinforcement shall be placed and concreting completed using marine batching plant. After pile cap, piers shall be cast using self-climbing formwork. The superstructure of the bridge consists of two types of spans, concrete and steel, and each span is further divided into segments. Concrete spans. The concrete segments in the superstructure shall be cast at the casting yard, which will be developed on about 14 hectares of land. Currently, 3 casting and stacking bays are under construction. Each of these bays will have a gantry crane of 150 metric tons capacity. For segment casting, first the rebar for segments will be prefabricated at the rebar jig, and then with the help of gantry crane will be placed in the mold. The mold will be adjusted for profile and gradient, and then the segment will be match cast. The segment casting shall be carried out using short line method. The cast segment shall be moved from the casting bed to the stacking bay. The planned capacity of the stacking bay is for storing 400 such segments. The stored segments shall be transported to the erection location with the help of a hydraulic trailer and launched using a launching gantry. The steel spans for the bridge shall be fabricated at specialized fabrication facilities situated across Asia. The fabricated steel spans shall be brought to India in broken down segments and shall be reassembled with minor fabrication activity according to the erection and span length requirement. The fabricated steel span will then be loaded onto the barge with the help of self-propelled modular transporter, SPMT. The self-propelled modular transporter shall move the steel span from the fabrication yard to the berthing location, from where it is loaded onto the barges. These barges shall transport the steel spans to the erection location, where it will be erected. Here the steel spans will be lifted to position, welded, bolted, and placed on top of the pier cap. With this, the superstructure shall stand completed, and the finishing works shall be initiated with installation of deck finishing, state-of-the-art lighting poles, along with crash, noise, and view barriers installation. For user convenience and road safety, innovative solutions such as high fence, noise barriers, object markings, color changes for clear night vision, and reflective direction boards shall be installed. The profile of the bridge shall be illuminated with white light in sync with the harmony intended to be achieved with nature. The bridge has been designed keeping in mind the nature and to obtain this symbiotic relationship with the surrounding flora and fauna of the alignment. Special arrangements are being made to have least disturbance on local environment. Also, as a special homage to the beloved migratory pink flamingos, the facade of the bridge shall be colored pink. In addition to the utilitarian aspects of Mumbai Trans-Harbour Link, the bridge will add to the aesthetics of the financial capital of India, lending credence to the city's famed story.
Mumbai Trans Harbour Link is a modern engineering marvel envisioned by MMRDA, being constructed by Daewoo Tata Projects KV, dedicated to the nation. त्याच्याबरोबरच स्टील ब्रिज जो मधला सेक्शन आहे OSB हा बनवणं खूप चॅलेंजिंग होतं. जसं व्हिडिओमध्ये दाखवलं की हा स्टील ब्रिज आम्ही 5 कंट्रीमधून आणला आणि तो फॅक्टरीमध्ये असेंबल झालेला, परत डिसमेंटल केला, तो इथं आम्ही आणला, परत इथं असेंबल केला. म्हणजे त्याचे जो स्पॅन आहे तो 60पासून 180 मीटर 180 मीटरचा स्टीलचा फुल स्पॅन बाहेर जमिनीवरती बनवून पाण्यात इरेक्शन करणं, ते सुद्धा एक चॅलेंजिंग जॉब होता आमच्यासाठी. त्याच्यासाठी पण एक अशीच ॲनिमेटेड फिल्म आहे छोटीशी. याचं वजन आणि याची बारची स्टॅबिलिटी हे बघतच हा पार्ट लोड केला जातो. त्यामध्ये बारमध्ये पाणी भरणं आणि पाणी काढणं त्यामध्ये चालू ठेवावं लागतं. किलोमीटरपासून पाण्यामध्ये असे 26 किलोमीटर ट्रान्सपोर्ट करून निरीक्षणासाठी आणलेले आहे. स्पेशल बार बनवायला लागली आम्हाला, जी एच शेपची बार आहे. ज्या पुढं सांगेनच मी एच बार कशासाठी बनवली, पण ही स्पेशल बार आम्ही ह्या प्रोजेक्टसाठी स्पेशली फॅब्रिकेट केलेली आहे.
फक्त वेल्डिंग आहे, बाकी सेक्शन्स पूर्ण बोल्टेड आहे. हे असे व्हिडिओ बनवल्यामुळं, प्रोजेक्टच्या सुरुवातीला जे बनवल्यामुळं लोकांना आयडिया क्लिअर होती की करायचं काय आणि कसं काम करायचं आहे. म्हणजे जे ट्रेनी इंजिनियर्स आहेत किंवा जे इंजिनियर्स आहेत, कन्सल्टंट, क्लायंट, सगळ्यांसाठी हे व्हिडिओ आम्हाला खूप युजफुल झाले. ज्याच्यामुळे सगळ्या लोकांची, इन्क्लुडिंग वर्कर्स, सगळ्या लोकांची माइंडसेट एकच होती की बाबा आपल्याला ह्या लाईनवरतीच काम करायचं आहे. कारण समुद्रात काम करणं आणि जमिनीवर काम करणं खूप जमीन आसमानाचा फरक आहे. कारण समुद्राच्या प्रत्येक गोष्टीवरती लॉजिस्टिक्ससाठी तुम्ही बाहेरच्या लोकांच्यावरती डिपेंड आहे. त्याच्यासाठी हे व्हिडिओ आम्हाला रिअली युजफुल आले. आणि आता बऱ्याचशा लोकांना म्हणजे हे व्हिडिओ बघितल्यानंतर आयडिया तुम्हालाही सगळ्यांना क्लिअर झाला असेल की कसं समुद्रातलं काम झालं. इन डिटेल आपण पुढं जाऊया. त्या आमच्या पॅकेजमध्ये टोटल 207 कॉन्क्रीट स्पॅन्स आहेत, ज्याची लेंथ आहे 2 पिअरमधले अंतर जे आहे ते 60 मीटर आहे. आणखी जे रॅम्प आहे हे रॅम्प्स टोटल 64 नंबर्स स्पॅन आहेत त्याच्यामध्ये. त्याची जी स्पॅन लेंथ आहे ती 30 मीटर आहे. हे सगळं आम्ही कास्टिंग सिटू केले, जे स्टेजिंग लावून सगळे स्पॅन केले. आणि जे स्टील ब्रिज आहे जे मध्ये आहे या स्टील ब्रिजमध्ये 32 नंबर स्पॅन आहे. त्या पिअरमधलं अंतर जे आहे स्पॅन लेंथ आहे ती 180 मीटर आहे. ते नेव्हिगेशनलसाठी एवढं मोठं स्पॅन ठेवणं गरजेचं होतं की तिथून फ्युचर ज्या शिप्स, मोठ्या शिप्स पास होण्यासाठी हा स्पॅन्स एवढे मोठे ठेवलेले आहेत. कॉन्क्रीट स्पॅनची जी आमच्याकडं जो एरिया होता त्याची लेंथ आहे 6.1 किलोमीटर, स्टील ब्रिजची 1.7 किलोमीटर आणि रॅम्पचे टोटल 1.9 किलोमीटर. याच्यासाठी आम्ही फाउंडेशन्स जे आहेत ते पाईप फाउंडेशन्स वापरलेले आहेत. त्याच्यामध्ये 2 मीटर डायाचे पाईप्स मॅक्झिमम आहेत. तर 32 मीटर डेप्थपर्यंत त्या पाईपचे फाउंडेशन्स आहेत. आणि काही ठिकाणी स्टील ब्रिजमध्ये पाईपलाईन्स असल्यामुळे आम्हाला 3 मीटर डायाचे पाईपसुद्धा वापरले हवे. तर 3 मीटरची मशीन आम्ही इनिशियली प्लॅनिंगमध्ये नव्हती, पण प्रोजेक्ट चालू झाल्यानंतर की आम्हाला ॲडिशनल मशीन आणायला लागली 3 मीटरची. 3 मीटर डायाची पाईपची मशीन जे फर्स्ट टाईम आम्ही इंडियामध्ये यूज केली आहे. त्याच्यानंतर पियर्सची जे हाईट आहे, पियर्सची हाईट मॅक्झिमम 25 मीटर आहे. आणि हा 2 कॅरेजवे ब्रिज आहे. जर टेक्निकली बोलायचं म्हटलं तर याच्यासाठी लागणारे जे हे पाईप्स आहेत, पाईप्स झाल्यानंतर फॉलोड बाय पाईल कॅप्स असतात. पाईल कॅप्स झाल्यानंतर हे हॅलो पियर्स आहेत आणि पियरवरती सेगमेंट्स आहेत. तर याच्यासाठी आम्हाला प्रिकास्ट सेगमेंट जे आहे ते 3142 सेगमेंट्स आम्ही कास्ट केले होते. आणि टोटल पाईल्स 804 पाईल्स आम्ही या प्रोजेक्टसाठी बनवलेले आहेत. याच्यामध्ये जे ग्रेड ऑफ कॉन्क्रीट आहे ते M45 ते मॅक्झिमम F60 ग्रेडचं कॉन्क्रीट आम्ही वापरलेलं आहे प्रोजेक्टसाठी. हा ब्रिज 100 किलोमीटर पर आवरच्या स्पीडसाठी डिझाईन आहे. आणि याचं जे लाईफ आहे, डिझाईन लाईफ आहे, ते 100 वर्षासाठी हा ब्रिज डिझाईन केलेला आहे. आणि हा प्रोजेक्ट बनवत असताना जगामधल्या बऱ्याचशा देशांची आम्ही मदत घेतलेली आहे. एक मिनिट. बऱ्याचशा फॉरेन पार्टनर्स, फॉरेन कंपन्यांची आम्ही मदत घेतलेली आहे. त्यांच्यापासून बरंचसं मटेरियल आम्हाला इम्पोर्ट करायला लागलेलं आहे. जसं जे आमचे डिझायनर्स आहेत ते इंग्लंडपासून होते, फ्रान्सपासून होते. साऊथ कोरिया आमचा कन्सल्टंट पार्टनर आहे. जे स्टील ब्रिजेस जे आहेत ते जपान, चायना, कोरिया इथून
मटेरियल्स आणलेलं आहे. ह्याच्यामध्ये जे आम्ही स्ट्रेसिंगच्या स्टँड्स वापरल्या त्या मलेशियातून आणायला लागल्या, कारण टेंडर क्लॉसेस तसे होते की तुम्हाला इपॉक्सी कोटेड स्टँड आणि HDP कोटेड स्टँड्सच वापरायचे आहेत मरीन एन्व्हायरमेंटल असल्यामुळे, तर त्या आम्ही या मलेशियामधून इम्पोर्ट केलेले आहेत. तर हे माझे तुम्हाला काही क्रिटिकल प्रोजेक्टचे हायलाईट्स दाखवेल, जे आपण आता नॉर्मल ब्रिजेस जे बनतात, आता कराडमध्ये पण आपला खूप मोठा ब्रिज चालू आहे, तर तिथं सगळ्यांनी तुम्ही बघितलेलं आहे की जे नॉर्मल काम होतं ते सगळ्या ब्रिजेसना जमिनीवरचं ते काम होतं. ह्या प्रोजेक्टमध्ये काय वेगळं आहे ते मी दाखवायचा प्रयत्न करतो. तर याच्यामध्ये जे मरीनमध्ये पायलिंग ॲक्टिव्हिटी आणि कॉन्क्रिटिंग ॲक्टिव्हिटी कशी होती, आता आपण मगाशी बघितलं रेडीमिक्स प्लांट, तो रेडीमिक्स प्लांट तर जमिनीवरती असतो, पण इथं आम्ही तेवढा मोठा प्लांट पाण्यात ठेवलेला होता. म्हणजे पाण्यात कसा ठेवायचा, तो ह्यूज बारवरती ठेवला होता. ती बार आम्ही 75, तर त्याचा व्हिडिओ मी दाखवतो. हा 75 मीटर बाय 36 मीटरचा 7000 टन कपॅसिटीचा बार्ज आहे. असले 2 बार्ज आम्ही वापरलेले होते. याच्यावरती हा रेडीमिक्स प्लांट इन्स्टॉल केलेला आहे. इथंच कॉन्क्रीट ज्या ग्रेडचं पाहिजे ते कॉन्क्रीट तयार होतं. हा प्लांट जिथं कॉन्क्रीट करायचं आहे त्या लोकेशनला नेऊन पार्क केला जातो अँकर्स टाकून. तिथंच कॉन्क्रीट तयार होतं आणि कॉन्क्रीट हा प्लेसर रूमच्या साह्यानं जिथं पाहिजे तिथं कॉन्क्रीट प्लेस होतं. आणि इथंच लॅबचा सेटअप आहे. सगळ्या टेस्ट आम्ही ऑन साईट करतो. जे आम्ही आपल्या प्रोजेक्टला ट्रान्सपोर्टेशन होत होतं ते सगळं इथं आम्ही वाचवलेलं आहे. हे तुम्हाला जे मशीन दिसतं हे RCD मशीन आहे, जे व्हिडिओमध्ये मला मागाशी दाखवलं रिव्हर्स सर्क्युलर ड्रिल मशीन. याच्यामुळं पायलिंगचं स्पीड खूप वाढतं आणि एवढ्या 2 मीटर डायाच्या पाईल आम्ही 1-1.5 दिवसामध्ये या पाईल्स संपवलेल्या आहेत. या पाईल्समध्ये जर तुम्ही बघितलं ही बार्ज लागलेली आहे. इथला जो मग निघतो हा मग सगळा आम्ही या बार्जमध्ये कलेक्ट केलेला आहे आणि इथून जे डेसिग्नेटेड डीप समुद्रामध्ये आम्हाला जागा दिली होती तिथं हा मग आम्ही ट्रान्सपोर्ट करून शिफ्ट केलेला आहे. जेणेकरून फ्युचरमध्ये परत हा मग जर बाहेर टाकला तर येणारा जाणारा ट्रान्सपोर्टला